खामगाव तालुक्यात पिंपळगाव राजा येथील मोहम्मद शाहबाज या युवकाचा अपघात नसून आत्महत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। बुधवारी मोहम्मद शाहबाज मोहम्मद रफीक वय 34 वर्ष याचा अपघाती मृत्यू होऊन कंटेनर खाली आल्याचे आणि अपघात झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते। परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मृतक स्वतःहून चाकाखाली उडी घेतल्याचं दिसून आलं आहे। त्यावरून तो अपघात नसून आत्महत्या असल्याचे सिद्ध झाले। अपघात झाल्यानंतर जनतेचा आक्रोश आणि नंतर आत्महत्या असल्याचे सिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। नैराश्यातून युवकाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे। तत्पूर्वी या युवकाला ट्रकने धडक दिल्याची चर्चा होती, मात्र रस्त्यावरील एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे या घटनेचा उलगडा झाला। शाहबाज अब्दुल रफीक असे मृतक युवकाचे नाव आहे। पिंपळगाव राजासह खामगाव रस्त्यावरील स्टेट बँकेजवळ दुपारी हा युवक बराच वेळ उभा होता। दरम्यान दुपारी या रस्त्याने एक कंटेनर जात होते। त्यावेळी कंटेनरचा समोरील भाग पुढे गेल्यानंतर मागील चाकामागे उडी घेतली। मागील चाकांमध्ये चिरडल्या गेल्याने त्याने प्रचंड आरडाओरड केली। आवाज ऐकून प्रत्यक्षदर्शी कंटेनरच्या दिशेने धावले। अनेकांना कंटेनरने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा समज झाला। त्याचवेळी काहींनी तातडीने त्याला खामगाव येथील रुग्णालयात हलविले। येथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। मृतक शाहबाज हा पिंपळगाव राजा येथील कांदा व्यापारी रफीक भाई यांचा मुलगा होता। घटनेनंतर खामगाव पिंपळगाव राजा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। विदर्भ न्यूज ब्युरो, खामगाव।